नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल MP फार्मावरती। जसं की आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जे नवीन सिलेबस PCN इम्प्लिमेंट करणार आहे या येणाऱ्या बॅचसाठी, त्यावरती आपण हा रिव्ह्यू व्हिडिओ आपण बनवत आहे आणि विद्यार्थ्यांना अवेअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। तर परत एकदा आपलं सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल MP फार्मावरती। आता जो PCN ने रिसेंट फार्माचा जो सिलेबस बी फार्मचा जो सिलेबस त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे, तो सिलेबस पाहिल्यानंतर आनंदही होतो आणि दुःख पण होतं। आनंद यासाठी होतो की आपल्या फार्मसी फील्डमध्ये सुद्धा AI वगैरे त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे, पायथन त्या ठिकाणी आलेला आहे। तर सर्व जे वर्ल्ड आहे किंवा सगळी जी दुनिया आहे, ते सर्व दुनियामध्ये AI ChatGPT तर खूप सारा बोलबाला आहे। तर आपल्या फील्डमध्ये पण AI येणं ही खूप चांगली गोष्ट आहे। जे वर्क होते किंवा जे कामं होते त्याला खूप वर्ष लागायचे, महिने लागायचे, ते खूप फास्ट होणार आहे। बट ह्या दृष्टिकोनातून पाहिले तर हा आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे। पण दुःखाची गोष्ट यासाठी आहे की हा जो सिलेबस आहे हा 2026-27 ला जे मुलं ॲडमिशन घेणार आहे आता रिसेंट फर्स्ट इयरला, त्यांच्यासाठी इम्प्लिमेंट करण्यात येणार आहे। म्हणजे विद्यार्थी आता सेकंड इयरला शिकत आहे, थर्ड इयरला शिकत आहे किंवा जे आता फायनल इयरला गेलेले आहे, त्यांच्यासाठी हा सिलेबस इम्प्लिमेंट करण्यात आलेला नाही। ही चांगली पण गोष्ट आहे, वाईट पण गोष्ट आहे। चांगली गोष्ट अशी आहे की त्या विद्यार्थ्यांना जो जुना सिलेबस होता तो इझी जायचा, त्यांना ती सवय लागली होती। आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की त्या विद्यार्थ्यांकडं AIचं नॉलेज नसणार आहे, पायथनचं नॉलेज नसणार आहे। मग आता काय होणार आहे, हे पास आउट होणार आणि इंडस्ट्रीमध्ये वर्क करायला जाणार। वर्क करायला गेले की यांच्याकडे फक्त लिमिटेड नॉलेज असणार आहे, फार्मसीचंच नॉलेज असणार आहे। आणि हे जे वर्ड आहे हे AI मुळे खूप फास्ट लवकर डेव्हलप होत आहे। ओके, आणि जे यांचे ज्युनियर आता पास आउट होणार आहे, जे आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतील, ते येणाऱ्या 3-4 वर्षांनी पास आउट होणार आहे। मग यांच्याकडे पायथनचं पण नॉलेज असणार आहे, जावाचं नॉलेज असू शकतं आणि AIचं पण नॉलेज असणार आहे। मग यांचे जे सिनियर होते त्यांच्याकडे तर फक्त फार्मसीचंच नॉलेज होतं। मग साहजिकच आहे जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्याकडे फार्मसीचं पण नॉलेज असणार आहे। जे नवीन अलाइड सब्जेक्ट आलेले आहे AI आणि पायथन, त्यांचं सुद्धा नॉलेज असणार आहे। मग जे सिनियर विद्यार्थी आता सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरला शिकत आहे, त्यांना नवीन विद्यार्थी जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत आहे त्यांना ते रिप्लेस करू शकतात। तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं, जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फार्मसीला ॲडमिशन घेतलेलं आहे, जे सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे, फायनल इयरला आहे किंवा जे पास आउट झालेले आहे, तुम्हाला जर स्वतःचा नोकिया करून घ्यायचा नसेल तर तुम्ही सुद्धा AI काय आहे, AI कसल्या पद्धतीनं वर्क करतं हे शिकून घ्या। पायथन काय आहे, पायथन कशा पद्धतीनं वर्क करतं, आपल्या फार्मा फील्डमध्ये AIचा रोल काय आहे, पायथनचा रोल काय आहे, हे शिकून घ्या। नाहीतर तुम्ही अपडेट झाले नाही तर जी नवीन येणारे बॅचेस आहे, जे ह्या वर्षी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतील, हे तुम्हाला 100% रिप्लेस करणार आहे। तुमचा जॉब जाऊ शकतो, तुमचा जॉब सिक्युअर राहणार नाही। कारण तुम्ही कुठेही जा, कंपनीवाल्यांना मल्टी स्किल किंवा मल्टी टॅलेंटेड त्या ठिकाणी एम्प्लॉई हवे असतात। ओके, ते असं करणार नाही की AIला रन करण्यासाठी इंजिनियरला हायर करणार आणि फार्मा रिलेटेड नॉलेज हवं असेल तर फार्मसी किंवा फार्मसिस्टला हायर करणार। त्यांना काय पाहिजे, एकाच एम्प्लॉईमध्ये मल्टिपल स्किल पाहिजे। ज्याला AIचं पण इन्फॉर्मेशन हवी, त्याला पायथनची पण इन्फॉर्मेशन हवी, ॲज वेल ॲज फार्मसीची पण इन्फॉर्मेशन हवी। पण साहजिकच आहे, तुमच्याकडे फक्त फार्मसीची जर इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला तो मल्टी टॅलेंटेड जो विद्यार्थी असणार आहे किंवा मल्टी टॅलेंटेड जो एम्प्लॉई असणार आहे तो रिप्लेस करणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, AI असेल, AI विषयी सखोल माहिती ठेवायची आहे। AI कशा पद्धतीनं वर्क करतं ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। फार्मा फील्डमध्ये AIचा कसल्या पद्धतीनं रोल आहे, ड्रग रिसर्चमध्ये किंवा क्लिनिकल ट्रायल्समध्ये किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये AIचा काय रोल आहे, त्यानंतर पायथन काय आहे, वेगवेगळे सॉफ्टवेअर आपल्या फार्मा फील्डमध्ये नवनवीन येत आहे, जे AI बेस आहे, AI बेस मॉडेल काय आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। नाहीतर तुम्ही अपडेट झाले नाही तर साहजिक आहे तुमचा जॉब कधीही केव्हाही जाऊ शकतो। ओके, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, AI विषयी अवेअर राहायचं आहे, अपडेट व्हायचं आहे, स्वतःला अपडेट करून घ्यायचं आहे। पायथन काय आहे, पायथन विषयी सखोल माहिती घ्या। जे नवीन सब्जेक्ट त्या ठिकाणी आलेले आहे त्याविषयी तुम्ही काय करा, चांगल्या प्रकारे अभ्यास करा। जे टीचर आहे फार्मा फील्डमध्ये, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी पण आहे।
तुम्ही टीचर आहात, तुम्हाला सुद्धा हे सब्जेक्ट आले पाहिजे. जसे की मागचं जे एज्युकेशन रेग्युलेशन झालं होतं त्यावेळेस बायोस्टॅटिक हा सब्जेक्ट आला होता, नवीन सिलेबस आला होता. लास्ट टाइम त्यावेळेस कोणता आला होता? बायोस्टॅटिक्स रिसर्च अँड मेथोडॉलॉजी हा सब्जेक्ट आला होता. तर तो सब्जेक्ट खूप कमी टीचरला शिकवता येतो. कारण काय आहे, त्यांनी त्याच्यावरती कधी फोकस केलंच नाही, त्यांच्या सिलेबसला तो सब्जेक्ट नव्हताच. मग काही टीचर होते ज्यांनी तो सब्जेक्ट इम्प्लिमेंट झाला, त्यानंतर त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घेतली, स्टडी केली. आता ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्क करत आहे. बायोस्टॅटिक्स आणि रिसर्च मेथोडॉलॉजी हा सब्जेक्ट आहे त्याच्यावरती. तसंच परत एकदा सिलेबस नवीन अपडेट झालेला आहे. यामध्ये AI आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहे, भरपूर सारे सब्जेक्ट आहे जे इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहे. बट ते प्रामुख्याने मी तुम्हाला सांगत आहे AI आणि त्या ठिकाणी पायथन हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्हाला जगाची जी स्पर्धा आहे त्याच्याबरोबर चालायचं जर असेल तर तुम्हाला या गोष्टी शिकणं गरजेचे आहे. शिकाच मी असं म्हणत नाही, पण तुम्हाला जर जगाची जी स्पर्धा आहे त्याच्यासोबत जर चालायचं असेल तर तुम्हाला शिकावं लागेल. ओके, मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे एवढं सांगायचं होतं. आय होप तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचली असेल किंवा तुम्हाला पटली असेल. नसली पटली तर काही हरकत नाहीये. जॉब गेल्यावरती मग म्हणायचं की कुणीतरी केव्हा तरी काहीतरी सांगितलं होतं आणि मी ते खूप सिरियसली घेतलं नाही किंवा खूप लाईटली घेतलं. पण परत एकदा सांगतो, हे शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही टीचर जरी असले तरी सुद्धा. ओके, एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू फॉर वॉचिंग.